बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. तुम्ही सर्वांनी बॉर्डर चित्रपट नक्कीच पाहिला असणार. कित्येकांनी हा शेकडो वेळा पाहिला असणार, कारण मी स्वतः हा शेकडो वेळा पाहिलाय. हा चित्रपट आहे तितका प्रसिद्ध. हा चित्रपट ज्याने पाहिला नसेल असा उभ्या भारतवर्षामध्ये एकही इसम शोधून सापडणार नाही, इतका प्रसिद्ध चित्रपट. आज या चित्रपटाची विशेष आठवण यासाठी झाली कारण या चित्रपटातले काही डायलॉग, काही क्षण, काही प्रसंग हे आपल्या आयुष्याशी, आपल्या रोजमर्राच्या आयुष्याशी हे जुळलेले आहेत. कित्येक प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो, विशेषतः सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी मी तुम्हाला सांगू शकतो. जसं पहा ना, बॉर्डरमध्ये ज्या वेळेस तो जेवण बनवणारा आचारी भागीराम ज्यावेळेस शेवटच्या क्षणी बंदूक घेऊन येतो, तेव्हा असं वाटतं प्रसंग कुठलाही असो, तुम्हाला सर्वांसाठी तयार राहायचंय, सर्व प्रसंगासाठी तुम्हाला तयार राहायचंय. मग जेवण असो नाही तर हातात बंदूक असो. शिवसेनेच्या ह्या अशा कठीण परिस्थितीमध्ये जो म्हणत असेल मी आजवर कधी फ्रंटवर येऊन लढलो नाहीये, त्याला देखील फ्रंटवर येऊन लढावं लागणार, हातात बंदूक ही घ्यावीच लागणार, त्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे. दुसरा प्रसंग मला असा आठवतो, त्यात तो सनी देओलचा एक डायलॉग आहे, प्रॉब्लेम किसे नहीं है. मथुरादासला उद्देशून, ज्या मथुरादासला सुट्टी घेऊन घरी जायचं असतं त्याला उद्देशून त्यांनी हा डायलॉग मारलेला असतो. जिंदगी का दूसरा नाम प्रॉब्लम है, अगर हर कोई अपनी प्रॉब्लम का बहाना देके घर गया तो ये जंग कैसे जीती जाएगी मथुरादास. आता विचार करा, प्रॉब्लेम कुणाला नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आपले प्रॉब्लेम दाखवून, आपली कारणं देऊन जर आपण आपल्या मुख्य कामापासून वंचित राहिलो, ती कामं जर आपण केली नाहीत, तर हा पक्ष कसा पुढे जाणार, या पक्षाची धुरा कोण सांभाळणार. या अशा अनेक प्रकारचे ते क्षण, त्या बॉर्डर चित्रपटातले प्रसंग मला आपल्या सध्याच्या आयुष्याशी निगडीत वाटतात. आणि आज विशेषतः बॉर्डर चित्रपटाची आठवण यासाठी झाली, आज ज्यावेळेस एक भावनिक पत्र व्हायरल होत आहे, आपण सर्वजण पाहत असाल, तुम्हाला एव्हाना कळालं असेल मला कशाबद्दल बोलायचंय. एक भावनिक पत्र मीडियाकडून व्हायरल केलं जात आहे. आता हा प्रसंग कुठे जुळतोय पहा, बॉर्डरमध्ये. त्यावेळेस बॉर्डरमध्ये ज्यावेळेस पाकिस्तानच्या त्या रणगाड्यांची एक फौज आतमध्ये घुसते, रणगाड्यांची ती पुरी बटालियन आतमध्ये घुसते आणि त्या रणगाड्यांचा आवाज येऊ नये म्हणून, तसं चित्रपटात दाखवलेलं आहे, त्या रणगाड्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यासाठी दुसऱ्या बाजूला तोफगोळ्यांचा वर्षाव केला जातो, जेणेकरून तोफगोळ्यांच्या आवाजाखाली या रणगाड्यांचे आवाज दाबले जातील आणि भारतीय सैन्य अलर्ट होणार नाही. आता लक्षात घ्या, आज हा प्रसंग कुठे जुळतोय. दिल्लीमध्ये आज कोण आहे सांगा तुम्ही मला. दिल्लीमध्ये आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे. दिल्लीमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांची क्लास चालू आहे, यांची परेड चालू आहे, उठाबशा चालू आहेत. यांना काहीही हातात लागणार नाहीये. आता अजित पवार, एकनाथ शिंदे यांची जी कानउघडणी दिल्लीमध्ये चालू आहे, हिच्या बातम्या बाहेर पसरल्या जाऊ नयेत, हिच्यावर मीडियाचा फोकस होऊ नये. आज बघा ना, अजित पवार, एकनाथ शिंदेच्या साऱ्या बातम्या दाबल्या गेल्या आणि फक्त एकच बातमी वर आली, ती म्हणजे भावनिक पत्र आणि भास्कर साहेब जाधव, भास्कर शेठ जाधव शिवसेनेमध्ये नाराज. हे अशा प्रकारचं सारं षडयंत्र घडवून आणलं जातं. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, उद्या चिपळूणमध्ये एक सभा आहे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर उद्या चिपळूणमध्ये एक सभा आहे. भास्कर जाधव साहेब शिवसेनेचे वाघ आहेत, एक शिवसेनेची धडाडती तोफ आहे. या तोफेला कसं कुठेतरी एक बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जातंय पहा. उद्या बांदल हायस्कूलमध्ये चिपळूणमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर ही सभा आहे, चिपळूणच्या कार्यकर्त्यांना, गुहागरच्या कार्यकर्त्यांना, विशेषतः गुहागर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना. आता भास्कर जाधव साहेब आपल्या कार्यकर्त्यांशी काही संवाद साधणार आहेत, काही गोष्टी, काही मनातल्या गोष्टी त्यांच्याशी बोलणार आहेत. शेवटी त्यांचा मतदारसंघ आहे तो. आपल्या कार्यकर्त्यांना मनातल्या भावना बोलून दाखवणं, आता हा काही गुन्हा झालाय का? नेमकं आज घडलं काय पहा ना. साऱ्याच्या साऱ्या मीडियावर त्या पत्रातल्या, जे काही पत्र त्यांनी प्रसिद्ध केलं, त्या पत्रातल्या विशेष ओळी दाखवण्यात आल्या, विशेष ओळी. आणि त्याच ओळींवर फोकस करून आज सगळ्याचा सगळा टीआरपी खेचायचा प्रयत्न चालू आहे. या मीडियाचं झालंय असं, रोजचा नवा दिवस एक कमवण्याचं साधन आहे. आज काहीतरी वेगळं करून, काहीतरी तोडून मोडून दाखवून मी कशा प्रकारे कमवू शकतो, त्याच्यावर यांचे बोनस ठरलेले असतात, यांचे इन्सेंटिव्ह ठरलेले असतात, ऍडिशनल पगार दिला जातो या रिपोर्टर्स लोकांना. भास्कर जाधव साहेबांची न्यूज म्हटलं तर ह्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. कधी कुठे जाऊन मी कव्हर करू, कारण मला 5 दिवसांचा एक्स्ट्रा पगार मिळत असतो, 5 दिवसांचा एक्स्ट्रा बोनस मिळत असतो. हा माणूस ज्यावेळेस भास्कर जाधवांसारखा माणूस सभागृहाच्या बाहेर पडतो, त्या विशेष अधिवेशनामध्ये तुम्ही पाहिला असाल, बाहेर पडताना त्यांनी दंडवत घातला सभागृहाला, त्यांनी नमस्कार केला वाकून, त्याची देखील बातमी चालवली.
की भास्कर जाधवांना वाटतं आता शेवटची आमदारकी आहे म्हणून जाताना दंडवत. आता ते शेवटचं अधिवेशन होतं, विशेष अधिवेशन होतं, अर्थसंकल्पीय, आपण सर्वांनी पाहिलात. बरं, हे आज त्यांनी पहिल्यांदा नाही केले, या अगोदर अनेक वेळा केले. याचं कारण असं, कारण त्या ज्या सभागृहातून बाहेर पडतायत ते सभागृह ते मंदिराप्रमाणे मानतात, ते देवाप्रमाणे मानतात. तिथून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले जात असतात. ज्यावेळेस त्याला दंडवत घातला जातो, ह्यांच्याकडनं भलते अर्थ लावले जातात. ते उतावीळ नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग असतात ना, हा असला प्रकार मीडियाचा. का कोणास ठाऊक, ते निखिल वागळेंचं मला एक ते विश्लेषण 2 दिवसापूर्वीचं आठवतं. मीडिया कशी लाचार झाली आहे पहा ना. त्या अंबानीच्या लग्नामध्ये जनावरांचं काहीतरी काय तो प्रकार होता मला माहित नाही, पण ते जनावरांचं ते झू किंवा पाळीव जनावर त्यांनी ठेवली होती, जंगली जनावरं ठेवली होती. तिथे जनावरांचं जे खाणं होतं ते कशा प्रकारे बनतं हे दाखवायला तो अंबानी त्या एका मीडियाच्या कुठल्या तरी रिपोर्टरला घेऊन फिरत होता. त्या रिपोर्टरने ते जनावरांचं जेवण सुद्धा जेवण दाखवलं. म्हणजे अशी घाणेरडी अवस्था झाली आहे. त्या रिपोर्टरचं नावही मला माहित नाही, तो विशेष प्रसंगही मला आठवत नाही, पण मी ते पाहिलं. त्याने जनावरांचं खाणं खाऊन दाखवलं. ठीक आहे, खाणं खूप सुंदर असेल, चांगलं असेल, क्वालिटीचं असेल, पण खाऊन दाखवणं हे जरा अतिच झालं. भास्कर जाधव साहेब ज्या वेळेस सभागृहातून बाहेर पडतात त्याची सुद्धा न्यूज होते. त्यांनी पत्र लिहिलं तर नाराजगी दाखवली जाते. त्यांनी भाषण केलं तर पत्रकारांना 5 दिवसांचा एक्स्ट्रा पगार मिळतो. त्यांचं भाषण कव्हर केलं तर इन्सेंटिव्ह मिळतात. आणि निलेश नारायण राणेंना चोप पडला ज्यावेळेस चिपळुणात, त्यावेळेस मीडियाला जवळपास 6 दिवसांचं भांडवल मिळालं किंवा 6 दिवसाची सामग्री मिळाली काहीतरी दाखवण्यासाठी. इतका घाणेरडा प्रकार आहे हा. याच्यातून यांनी कशावरून तो तर्क लावला, कशावरून तो अंदाज लावला हे अजून तरी मला त्या पत्रात कळालं नाही. नेमकं ते पत्रात काय म्हणतायत मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांचं पत्र सोपं पत्र आहे. ते पत्रात भास्कर जाधव साहेब काय म्हणतायत, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. ही ओळ पहा. आता ह्याचा कुठे कसा अर्थ लावायचा हे मीडियानेच सांगावं. विश्वासघातकी राजकारण त्यांनी आज एका दिवसाचं राजकारण नाही सांगितलंय. त्यांनी आजपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास सांगितलाय. त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातली खतखत सांगितली. राजकीय प्रवासामध्ये ज्या ज्या पक्षात ते होते, याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही होते, तिथे देखील काय घडलं त्याही गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत. आणि त्यांनी पुढे असं सांगितलं, या सगळ्या वाटचालीत आणि या संघर्षात माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय, या अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांचं म्हणणं, माझा ह्या सगळ्यात काहीही वैयक्तिक स्वार्थ नाहीये. आणि हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात, या सगळ्या विषयावर मला तुमच्याशी सर्वांशी बोलायचंय, त्यात काही खंत आहेत त्या उघड करायच्या आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस उद्या हे भाषण पाहाल ना, भारतीय जनता पक्षाची आणखी कशी सोलून काढायची याचा सगळा इंतजाम त्या भाषणामध्ये केलेला असणार आहे. हे तुम्हाला मी आज सांगतो. या अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. यातून हेतू एकच आहे, लक्षात घ्या. या ओळीला अंडरलाईन करा. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा मला पुन्हा बुलंद करायचा आहे. माझ्या सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, या तर मग उद्या 10 मार्चला बांदल हायस्कूल चिपळूण येथे आपण सर्व एकत्र मिळून बोलूयात, आपली मन मोकळी करूयात आणि एकत्र जेवूयात. मीडियाला मला साधा प्रश्न करायचा आहे, काय दिसलं तुम्हाला याच्यामध्ये? कुठे नाराजी दिसली? कुठे त्यांनी लिहिलं नाराजीबद्दल? माझ्या महिला भगिनींनो, सहकारी मित्रांनो, सगळ्यांनी एकत्र या. आपण 2 घास एकत्र खाऊयात. मी आपली वाट पाहतोय. या सगळ्या गोष्टी इतक्या स्पष्ट असताना आपण का अशा प्रकारचं विष पेरायचं काम करता मीडिया? चौथा स्तंभ आहात. आणखी ते पुढे काय म्हणाले, आज माझ्या राजकीय सामाजिक जीवनाचे सिंहावलोकन करताना, सिंहावलोकन म्हणजे आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ते सगळ्यांसमोर मांडतायत. हा सिंहावलोकन करत असताना 1989 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील, तसेच 2008 पासून मला साथ देणाऱ्या माझ्या गुहागर मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण मला व्यक्त करावेसे वाटतात. काय वेगळं सांगितलं? 89 पूर्वीचा चिपळूण, नंतरचा गुहागर मतदारसंघ, दोन्हीकडनं प्रतिनिधित्व केले. कित्येक वर्ष, कित्येक टर्म त्यांनी आमदारकी आहे. सभागृहामध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सभागृहाच्या संसदीय कामकाजाचा त्यांना एक विशेष अनुभव आहे. भास्कर जाधव साहेबांचं जर विशेष मी सांगायचं झालं तर त्यांच्या इतका अभ्यासू आमदार, अभ्यासू विधानसभेचा नेता आजतागायत शोधून सापडणार नाही. इतका अभ्यासू हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याविषयी या अशा प्रकारच्या बातम्या पसरवणं हे मीडियाला किती शोभलं. ते काय म्हणतायत,
अनेक नेते हे सर्वांना आपल्या कार्यकर्त्यांना संबोधताना कार्यकर्ते असे बोलतात, असं मी ऐकलंय. पण मी सर्वांना सहकारी म्हणून संबोधतो. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कधी कार्यकर्ता म्हटलं नाही, किंवा आपल्या माणसांना, आपल्या जीवाभावाच्या माणसांना कधीही कार्यकर्ता म्हटलं नाही. त्यांनी सहकारी म्हणून संबोधलं. तुम्ही माझे सहकारी आहात. एकाच उद्देशाने ज्यावेळेस आपण पुढे जात असतो त्यावेळेस आपल्यासोबत जी माणसं असतात ते आपली सहकारी असतात, कारण आपला उद्देश एक असतो. कोणीही ते कुणाचा गुलाम नाही. सारे काम करतात ते पक्षासाठी करतात. शिवसेना या 4 अक्षरांसाठी सारे काम करत असतात. ते माझे सहकारी आहेत आणि तुम्ही माझे सहकारीच आहात. बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना, विशेष लक्ष घाला या वाक्याकडे आणि अंडरलाईन करा पुन्हा. बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला, अगर संकटाला न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीर उभा आहे. मीडिया हे डोळ्यामध्ये माझ्या तोंडी कधी कधी शिवसेनेचे शब्द येतात, पण मला हे ऑनलाईन माध्यमांवर ते फार कंट्रोल करावे लागतात. कारण गरजेचं आहे ते. आपल्याला लॉंग टर्म मॅच खेळायची आहे, आपल्याला टेस्ट सिरीज खेळायच्यात, आपल्याला ह्या 2020 नाही खेळायचं, आपल्याला लॉंग टर्म चालायचंय. बऱ्याच गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. हे म्हणतात की बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला, अगर संकटांना न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. याच्यात तुम्हाला नाराजगी दिसली किंवा दिसत असेल, तुमच्या विशेष डोळ्यांना, तुमच्या विशेष चक्षूंना जर दिसत असेल तर ती नाराजगी आम्हाला जर सांगा. कुठल्या शब्दामध्ये तुम्हाला नाराजगी आहे? फोडून भाषण दाखवायचं, सलग वाचून दाखवा त्यांचं भाषण. पुढे ते काय म्हणतायत? महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज मी बुलंद करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याच्या पुढची लाईन कुठल्याही मीडियाने दाखवलेली नाही. इथे खरी गोम आहे. मग पुढची लाईन का लपवली जाते? तुम्हाला दाखवायचं आहे तेवढंच दाखवायचं. त्याच्या पुढे ज्या काही 2-3 ओळी होत्या त्या तुम्ही दाखवल्या नाहीत, त्याही दाखवणं गरजेचं होतं. मग कळालं असतं नाराजगी कुणाबद्दल आहे नेमकी ती. सारं बिंगा इथेच फुटून गेलं असतं. नाराजगीच दाखवायची, सगळं पत्र, संबंध पत्र दाखवा. पुढे ते काय म्हणाले? हे करत असताना मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातून मला उठवायचा प्रयत्न केला गेला. खरं बघा, मी पुढचं पत्र आता वाचत नाही. मला काही गोष्टी विशेष तुम्हाला सांगायच्या आहेत. शिवसैनिकांनो, आपण फार पटकन रिॲक्ट करतो गोष्टींवर. ज्या वेळेस अशा प्रकारच्या बातम्या येतात त्यावेळेस त्यांना तशाच प्रकारचं उत्तर दिलं गेलं जाणं गरजेचं आहे. अरे जे काही असेल ते, शिवसेना नेत्यांचं जे काही असेल ते, शिवसेना नेते स्वतःची भूमिका स्पष्ट मांडू शकतात. स्वतः ते येऊन मीडिया समोर आपली भूमिका मांडतील. स्वतः ते येऊन उद्धव साहेबांशी आपली भूमिका मांडतील. आपले पक्ष प्रमुख, आपले कुटुंब प्रमुख त्याच्यावर निर्णय घेतील. जे काही असेल ते, समजा काही असलंच नसलंच तरी पण जिथे काहीही नसताना अशा प्रकारचा हा जाणून बुजून खाजून खरूज करतात ना, खाजवून खरूज करणं, हा जो प्रकार आहे हा मीडियाला चांगला जमतो. हे म्हणतात की असं करत असताना मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातून, मला राजकीय आयुष्यातून नाही म्हणत आहे मी, राजकीय आयुष्यातून त्यांना कोणी उठवू शकत नाही. कडवट शिवसैनिक, तुमच्या माझ्यासारखे लाखो कडवट शिवसैनिक जोपर्यंत त्यांच्या पाठीशात, राजकीय आयुष्यातून त्यांना कोणीही उठवू शकत नाही, पण त्यांना वैयक्तिक आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला जातोय. आणि याच्या उघडपणे धमक्या भर स्टेजवर, भारतीय जनता पक्षाच्या स्टेजवर दिल्या जातात. याबद्दलचं त्यांनी जे काही लिहिलं ते कुठल्याही मीडियात दाखवलं गेलं नाही. याच्याबद्दल काय म्हणणार मीडिया तुम्ही? त्यांची खंत काय आहे ती उद्या कळेल तुम्हाला. थोडासा धीर धरा, थोडा पेशन्स ठेवा, उद्या कळेल तुम्हाला त्यांची खंत काय आहे ते. कशा प्रकारे कुणाकुणाची बाम लाव्यांसकट, कोंबडी चोरांसकट कुणाकुणाची सोलून काढायचे ना, बिन पाण्याने करायचे ना, त्याची पुरी तजवीज उद्या केलेली आहे. त्यामुळे हे जे काही आहे, हे जे काही तुम्ही वातावरण तयार करताय, हे वातावरण मुळात थांबवा मीडिया. आणि दाखवायचं तर सगळं स्पष्ट सत्य दाखवा तुम्ही. भास्कर जाधव ज्यावेळेस बोलतात, शिवसेना नेते, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे ढाण्या वाघ, हे अशी माणसं ज्यावेळेस बोलतात त्याच्या अशा प्रकारे न्यूज होतात, अशा प्रकारे कमवायचं साधन मिळतं मीडियाला. ठीक आहे, मीडियाला त्यांची कमाई लखलाभ, त्यांची प्रसिद्धी लखलाभ, त्यांचा TRP लखलाभ, पण शिवसैनिकांमध्ये हे संभ्रम तयार करण्याचं काम करतात. आणि मुळात शिवसैनिकांनी अशा प्रकारचं कुठलंही संभ्रम तयार करून घेऊ नये. तुर्तास इतकीच माझी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. भास्कर साहेब कालही शिवसेनेत होते, आजही शिवसेनेत असणार, उद्याही शिवसेनेत असणार.
हा आजच तुम्हाला शब्द येतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.